दिवसा 10 वाजण्याची वेळ. पुण्यासारख्या शहरात गरीब विद्यार्थ्यांना ही वेळ कोण गडबडीची असते ते पहा. माधुकरी मागून विद्याभ्यास करणारे गरीब विद्यार्थी 10चा ठोका पडताच पटापट हातातली पुस्तके टाकून देऊन स्नानासाठी सदाशिव पेठेच्या हौदाकडे धावत जाऊ लागले आहेत. कोणी स्नान उरकून धुतलेल्या धोतराची चापून चोपून केलेली घडी हातात घेऊन तोंडाने काही पुटपुटत घाईघाईने घराकडे निघाले आहेत. कोणी एका हातात पंचपात्री व दुसऱ्या हातात चौपदरी घेऊन ओम भवती भिक्षान देही अशा खणखणीत शब्दांनी घरच्या यजमानींबाईस आपले आगमन सुचवित आहेत. कोणी किंचित उशीर झाल्यामुळे माधुकरी न मिळाल्या कारणाने खिन्न मनाने माघारी चालले आहेत. अशी एकच धांदल उडून राहिली आहे. तो पहा, त्या पलीकडच्या दुमजली निळ्या रंगाच्या घरात माधुकऱ्यांचा घोळकाचा घोळका एकदम शिरला आहे. वाचक हो, चला आपणही त्यांच्या मागोमाग जाऊन तेथे काय प्रकार चालला आहे तो पाहू. बाहेरच्या ओसरीत कोणी बसलेले दिसत नाही. फक्त सोवळे नेसताना सोडलेली 2-3 धोतरे व्यवस्थित रीतीने एका कोपऱ्यात ठेवलेली दिसत आहेत. उजव्या बाजूच्या दाराने आत गेले म्हणजे वर माडीत जाण्यास जिना लागतो. पण आत्ताच आपल्याला माडीवर जाऊन काय करायचे आहे? पलीकडे माझघर आहे. या माझघराच्या उजव्या हातात स्वयंपाकघर आहे. या माझघरात काही मंडळी जेवायला बसली आहेत. त्यातले एक पोक्त गृहस्थ एकाला विचारत आहे, का रे गोडबोले, आज तू आपल्या सोबत्याला टाकून एकटाच आलास? पुस्तकाने अजून त्याला सोडले नसेल. भारीच बुवा पोरगा मेहनत करतो. माधुकरी नम्रपणे म्हणाला, कोण कृष्णा बापट होय? तो आज शनिवारात आपले मामे भावाच्या घरी जेवायला गेला आहे. त्याच्या आज्याचे श्राद्ध आहे. आणि कृष्णाचा मामे भाऊ त्याला बजावून गेला आहे की तुझी शाळेची वेळ मुळीच चुकणार नाही. 11 वाजण्याच्या पूर्वी तुझी सुटका करून देण्याचे माझ्याकडे लागले. इतकी खात्री दिल्यावर मग त्याच्याने नाही कसे म्हणवेल? तुझ्याबरोबर आणखीही एक दुसरा सोबती असतो, तोही आज कुठे दिसला नाही. गोंदून येणे का? त्याची आज सकाळची शाळा आहे. तो आतासा नुकता कुठे शाळेतून आला असेल. या उपर आंघोळ वगैरे करील. म्हणजे आज बुधवार ना? आज सकाळची शाळा कसली आहे? तो नूतन मराठी विद्यालयात आहे. आठवडाभर सारखी मेहनत करून मग एकदम 1.5 दिवस सुट्टी घेण्यापेक्षा अर्ध्या आठवड्यात म्हणजे बुधवारी एकदा अर्धी सुट्टी आणि बाकीच्या अर्ध्या आठवड्यानंतर रविवारची सबंध सुट्टी अशी व्यवस्था त्या शाळेत आहे. याच्या योगाने मुले कंटाळत नाहीत आणि अभ्यासही चांगला होतो. ही व्यवस्था तर उत्तम आणि फार दूरदृष्टीची आहे. त्या शाळेतल्या मास्तरांची विद्यार्थ्यांच्या हिताकडे इतकी बारीक दृष्टी आहे काय? हेच काय, पण इतर शाळेत दिसत नाहीत अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी त्या शाळेत आहेत. त्या शाळेतली मुले हुशार, उद्योगी, स्वभावाने गरीब आणि सद्वर्तनी निपजतात म्हणून जो लौकिक आहे तो उगाच नाही. तर मग आमच्या बापूलाही आपण त्याच शाळेत घालू. बापू, तू जाशील ना त्या शाळेत? यावर बापूच्या उत्तराची वाट न पाहता ते पोक्त गृहस्थ पुढे म्हणतात, पण काय रे गोडबोले, तुझ्याबरोबर तो एक अंमळ उंच गोरा किंचित तिरपा पाहत असेल, काय नाव त्याचे? जरा चमत्कारिकच आहे ते. त्रिविक्रम. हो हो, त्रिविक्रम. कुठे असतो रे तो? आताशा माधुकरीला येत नाही. तो आज 8-10 दिवस झाले तापाने फणफणत पडला आहे. त्याच्या ओळखीचे देखील इथे कुणी नाही. डॉक्टरांकडे औषध मागायला जावे तर ते पैशाशिवाय बोलत नाहीत. म्हणून त्याला ससून इस्पितळात पोचवून द्यावे असा आम्ही विचार केला आहे. त्रिविक्रम आणि आम्ही एकाच घरात राहतो, पण आम्ही तरी कितीसे त्याच्या उपयोगी पडणार? त्याच्याकरता 4 घरे जास्त मागून कसे बसे 4 घास त्याला खायला घालतो. या पलीकडे आमच्या हातून काय मदत होणार? माधुकऱ्याच्या या भाषणावर ते पोक्त गृहस्थ कळकळीने म्हणाले, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता तेवढे मला सांगून ठेवा, म्हणजे संध्याकाळी कारखान्यातून आल्यावर देवदर्शन करून परत येताना मी त्यांच्या समाचाराला येईल. नारायण पेठेत, डोलकर आळीत, मारुती समोर वाकड्याच्या वाड्यात राहतो आम्ही. बरे आहे, तू जा आता लवकर, तुला शाळेत जायला उशीर होईल. वर सांगितल्याप्रमाणे संभाषण झाल्यावर माधुकरी निघून गेला. बोलण्याच्या नादात आपणास अजून 4 घरे मागावयाची आहेत ही गोष्ट बिचारा विसरला असावा. माधवरावांनी त्याला निरोप दिल्यावर तो शुद्धीवर आला आणि बोलण्यात गेलेल्या वेळेचा वचपा काढण्यासाठीच की काय कोणाशी न बोलता झपाझप पावले उचलीत चालला.
माधुकऱ्यांना लोकांची जेवणाची वेळ साधावी लागते. 10 घरे हिंडावी लागतात. तेव्हा कुठे एका वेळेपुरता भाकर तुकडा त्यांना मिळतो. एखादी वेळी थोडा वेळ झाला की जिकडे जातील तिकडे जेवणे झाली असा रोकडा जबाब त्यांना मिळतो. बरे लवकर जावे तर अजून अवकाश आहे म्हणून म्हणणार. थोडासा उशीर झाला तर जेवणे होऊन गेली म्हणून म्हणणार. मिळून दोन्हीकडून नकार. ज्यांना दोन्ही तिन्ही सांज यथेच्छ सुग्रास भोजन मिळून शिवाय वरती चहा कॉफी ढोसण्यास सापडते व शिवाय सहली करण्यात आणि मित्रमंडळी बरोबर मौजा मारण्यात कितीही पैसा उडाला तरी ज्याची त्यांना अजिबातच क्षिती वाटत नाही, अशा लक्ष्मीपुत्रांचे लक्ष या बिचाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टांकडे चुकून तरी जाते काय? माधवराव धर्मात्मे श्रीमंत नव्हते व सुखवस्तूही नव्हते. त्यांना पुण्यात एका छापखान्यात लहानशी नोकरी होती. त्या नोकरीच्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा कसाबसा चरितार्थ चालवीत असत. या छापखान्यात त्यांची आज जवळजवळ 20 वर्ष नोकरी झाली होती. पण छापखान्याची मोठीशी चलती नसल्यामुळे 20 वर्षात बढतीचे नाव सुद्धा कधी निघाले नाही. 20 वर्ष हे शब्द उच्चारण्याला सोपे आहेत, पण या अवधीत माधवरावांच्या स्थितीत किती फरक पडला होता. माधवरावांनी नोकरी धरली तेव्हा ते एकटेच होते, त्यामुळे 25 रुपये एकट्याला रगड होत. पण पुढे त्यांचे लग्न होऊन मुलेबाळे झाली आणि संसार वाढला तेव्हा 25 रुपये अर्थातच पुरेनासे झाले. तरी पार्वतीबाई काटकसरीने वागणाऱ्या आणि संसाराचे कामी फारच दक्ष होत्या. मुलांचे कपडे त्यांनी घरीच शिवावे आणि धुवावे. दळण कांडण घरीच करावे. शाळेत फी पडते म्हणून 2 इयत्ता होईपर्यंत मुलांना घरीच शिकवावे. राहिलेल्या वेळात शेजारणींच्या चोळ्या शिवून आणि कशिद्याच्या टोप्या वगैरे काढून महिन्याची काठी 10-5 रुपये मिळवावे. अशा रीतीने माधवराव व पार्वतीबाई अडचणीतच खरी पण समाधानाने दिवस काढीत होती. माधवरावांचे अंतःकरण फारच कोवळे आणि दर्यार्ध होते. धर्म आणि ईश्वर यांचे ठाई त्यांची मोठी श्रद्धा असे आणि यामुळेच आपल्यास जी अर्धी चतकोर भाकर मिळेल त्यातून 2 घास आपल्याहून जे गरीब असतील त्यांना देण्यास ते कधी चुकत नसत. पुण्यास माधुकरी मागून विद्याभ्यास करणारे कोकणचे विद्यार्थी शेकडो आहेत. त्यातही सदाशिव पेठेत मुख्य ब्राह्मण वस्ती असल्याकारणाने तेथे माधुकरी फार. पार्वतीबाईला नुसत्या माधुकऱ्यांसाठीच रोज 5-6 भाकरींचे पीठ घ्यावे लागे. 25 रुपयात कुटुंबाचा निर्वाह चालवणाराला रोज 2 माणसांचे अन्न माधुकऱ्यांना घालणे जीवावर येणे साहजिक आहे. तेव्हा कोणी शेजारणी पाजारणीने काही माधुकरी बंद करून टाका म्हणून त्यांना सल्ला दिली म्हणजे पार्वतीबाईंनी त्यांना उलट म्हणावे, अहो मला जर सोन्यासारखी लेकरं दिली असती तर मी ती टाकून का दिली असती? आपल्याच्यानं घासभर अन्न नाही घालवलं तर अर्धा घासच घालावा. पण आपण जेवून माधुकऱ्यांना विणमुख लावणं माझ्या अगदी जीवावर येतं. तिकडचंही मत अगदी माझ्यासारखंच आहे. मला नेहमी बजावणं होत असतं की माधुकऱ्यांना कधी रिकामं जाऊ देऊ नये. माधवराव राहात ते त्यांच्या स्वतःच्या मालकीचे घर होते आणि त्यांची जी काय इस्टेट होती ती एवढीच. त्यातले अर्धे घर स्वतःच राहण्यासाठी ठेवून बाकीचे अर्धे ते भाड्याने देत असत. भाडे काही फारसे येत नसे, सगळे 4 रुपये. पण अडचणीत दिवस काढणाऱ्या त्या कुटुंबाला ते 4 रुपये कितीतरी मदत करीत. त्यांच्या घरात आज सतत 17 वर्ष भाड्याने राहत असलेले विष्णुपंत खजिनदार यांची साताऱ्याला नुकतीच बदली झाल्यामुळे त्यांची जागा रिकामी पडली होती. तेथे आता दुसरा कोणी भाडेकरी ठेवण्याचा त्यांचा विचार होता. गरिबांना औषध पाणी फुकट देता यावे म्हणून माधवराव आर्य वैद्यक व होमिओपॅथीही बसल्या बसल्या शिकले होते. बारीक सारीक दुखण्यात गोरगरिबांना फुकट औषधे देऊन ते त्यांना बरेही करीत असत. होमिओपॅथी औषधे फार स्वस्त असल्याकारणाने थोड्या खर्चाने पण मोठा उपकार करता येईल. या दोन्ही कारणावरून लोकांनी त्यांचे नाव धर्मात्मे असे ठेवले होते. त्यांचे खरे आडनाव जरी परांजपे असे होते तरी आबालवृद्ध त्यांना धर्मात्मे याच नावाने ओळखत असत. संध्याकाळी माधवराव रोजच्या प्रमाणे 6 वाजता घरी आले. त्यावेळेस एक 13-14 वर्षाची अविवाहित मुलगी स्वतःशीच काहीतरी गुणगुणत घरात इकडून तिकडे येरझारा करीत होती. एकीकडे तोंडाने गाणे म्हणत म्हणत घरातली कामे करण्याची तिला सवयच पडून गेली होती. ती वर्णाने निमगोरी पण नाका डोळ्याने नीटनेटकी होती. अंगाने सडपातळ आणि मध्यम उंचीची असल्यामुळे तिचे स्वरूप सुंदर नसले तरी फार मोहक दिसे.
तिची मुद्रा नेहमी शांत आणि प्रफुल्लित असून तिच्या वयानुरूप तिच्या ठिकाणी समवयस्क मुलींबरोबर खूप खेळण्याची आणि आपल्या आईच्या बरोबरीने तिला घरातले कामकाज करू लागण्याची मोठी हौस होती. तिचे वय 13-14 वर्षाचे होते म्हणून वर सांगितलेच आहे, पण खरोखर दिसण्यात ती 11-12 वर्षाचीच दिसत असे. तिला नीटनेटके राहण्याची फार आवड होती हे तिच्या वेणीफणीवरून, व्यवस्थित आणि स्वच्छ पोशाखावरून आणि एकंदर वर्तणुकीवरून स्पष्ट दिसून येत होते. माधवराव ऑफिसातून परत आले तेव्हा ती आपल्या सोबतिणीबरोबर फुगडी खेळीत होती. खेळण्याच्या नादात मुली देहभान विसरतात, परंतु आता आपल्या बापाची घरी येण्याची वेळ झाली म्हणून ती मुलगी मधून खेळ थांबवून कानोसा घेत होती. यामुळे माधवरावांच्या जोड्याचा आवाज ऐकताच तिने खेळ थांबवला आणि ती बापापाशी येऊन उभी राहिली. माधवरावांनी येताच पगडी खुंटीला लावली आणि कपडे काढले. इतक्यात ती हातात पंखा घेऊन हळूहळू त्यांना वारा घालू लागली. नुकतेच दिवसभर काम करून व लांबून पायी चालत आल्यामुळे थकून भागून गेलेल्या माधवरावास तो पंख्याचा शीतल वारा आणि आपल्या मुलीचे ते हसतमुख पाहून किती संतोष वाटला असेल याची कल्पना असा प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्या भाग्यवान वाचकांनाच होण्याजोगी आहे. मुलीचा चाणाक्षपणा पाहून माधवराव फार खुश झाले आणि किंचित विनोदाने म्हणतात, यमुताई, मी समजलो. आता तू माझ्याशी इतकी खुशामत का करतेस ते? तुला वाटते की अशाने तरी मी तुझे लवकर लग्न करून देईन, पण वेडे मुली, तू जितकी माझ्या जास्त उपयोगी पडशील तितका तुझ्या लग्नाविषयीचा विचार माझ्यापासून दूर पळेल. हो, अशी बिनपगारी, न सांगता न बोलता काम करणारी आणि अहोरात्र घरात राहणारी नोकर कुणाला नकोशी होईल. यमुताई लज्जेने खाली मान घालून उभी राहिली. तिच्या मनातून काही बोलावयाचे नव्हते, कारण बाबा हे सगळे विनोदाने बोलत आहेत हे तिला समजत होते. पण यावर आपण काहीच न बोललो तर बाबांनी थट्टेत म्हटल्याप्रमाणे खरोखरच आपण मतलबास्तव त्यांची सेवा करीत आहो असा ते कदाचित अर्थ घेतील, म्हणून ती म्हणाली, पुरे बाई, बाबांना उठल्या बसल्या एकच गोष्ट दिसते आहे, पण माझ्या तर ती मेली ध्यानीवनीही राहत नाही. बाबा, किती हो अशी माझी तुम्ही थट्टा कराल? अशानं मी नाही जा वारा घालायला उभी राहणार. बरे तर बुवा, राहिले. आता पुन्हा म्हणून तुझ्या लग्नाबद्दल कधी अक्षरही तोंडावाटे काढणार नाही. आता तूच होऊन माझं लग्न करून द्या म्हणून जेव्हा पाठीस लागशील तेव्हाच मी तुझ्या लग्नाचे नाव घेईन. हे एकार्थी बरेच झाले. मुलीला नवरा पाहण्याची माझी मोठी दगदग वाचली. आता तू स्वतः आपला नवरा पाहून आण आणि मला सांग, म्हणजे कन्यादानापुरता तेवढा मी हजर होईन, मग तर झाले. माधवराव हसत हसत म्हणाले. माधवराव घरी आल्याची खबर लागताच पार्वतीबाई पुढल्या माडीकडे येत होत्या. इतक्यात कन्यादान हे शब्द त्यांच्या कानी पडले. कन्यादान या शब्दाहून बायकांच्या कानाला गोड लागणारे दुसरे शब्द क्वचितच असतील. पतीच्या तोंडचे ते शब्द ऐकताच पार्वतीबाई मोठ्या उत्सुकतेने पुढे होऊन म्हणतात, कन्यादानापर्यंत आली का मजल? यमीला स्थळ पाहिलं वाटतं. पुण्यातच का कुठं बाहेर गावी? ते मला मेलीला काहीच नाही का कळू द्यायचं? स्थळबीळ पाहण्याची काळजी आता आपल्याला मुळीच करायला नको. माधवराव विनोदाने म्हणाले, यमी स्वतः स्थळ पाहून आणणार आहे. मी म्हणतो हे एक प्रकारे बरंच झालं, आपली दगदग वाचली. पार्वतीबाई यावर म्हणाल्या, आपण पहा किती पाहो, पण ब्रह्मदेवानं ज्याच्याशी नेमानेम योजला असेल तोच शेवटी येऊन उभा राहील. पण गोखले मुन्सफांच्या मुलाच्या टिपणाशी जुळवून पाहणार होता ना, ते पाहिलं का? एवढ्या मोठ्या घरी मुलगी द्यायची तेवढी मात्र हौस तुला, पण त्यांना द्यावा लागेल 2000 रुपये हुंडा. आहे का तुझ्याजवळ इतका पैसा द्यायला? यावर पार्वतीबाईच्याने उत्तर देववेना. आपली नक्षत्रासारखी गुणी मुलगी, तिच्यात नाव ठेवायला कोठेही एवढी सुद्धा जागा नसता आपल्यापाशी हुंडा द्यायला नसल्यामुळे तिला चांगले स्थळ मिळू नये हा विचार मनात येताच त्यांना आपल्या दारिद्र्याबद्दल अत्यंत दुःख वाटले व लोकांच्या या राक्षसी लोभाबद्दल मनस्वी संतापही आला. केवळ हुंड्याकडेच दृष्टी देणारे व मुलीच्या कुलशिलाचा विचारही न करणारे आईबाप मनुष्य नसून राक्षसच होत असे त्यांना वाटले व दुःखाने आणि संतापाने त्यांचे तोंड गोरेमोरे होऊन नेत्रातून अश्रू टपकू लागले. ही हुंड्याची असुरी चाल आपल्या समाजात कशी शिरली कोण जाणे. मुलीबद्दल पैसा घेणे जितके शास्त्र निषिद्ध आहे तितकीच ही चाल निंद्य असून
पाहावे तो गरीब श्रीमंत, विद्वान मूर्ख, सुधारक दुर्धारक सगळे या चालीच्या अंकित होऊन राहिलेले आढळतात. हे केवढे आश्चर्य. अशी स्थिती असल्यावर गरीब आईबापांना आपल्या मुलीला सुस्थळ कसे मिळेल ही चिंता अहोरात्र जाळीत राहते. यात नवल काय. यमुताईने पाहिले की आता या भाषणाचा ओघ दुसरीकडे वळवला नाही तर आपल्या लग्नाबद्दल आई आणि बाबा विनाकारण फिकीर करीत बसतील. म्हणून ती मध्येच म्हणाली, खरंच बाबा, एक गोष्ट मी अगदीच विसरले. आपला दादा शाळेतून आल्याबरोबर सांगत होता की आज कुणी एक जण आपलं घर पाहण्यासाठी येणार आहे. माधवरावांनी उत्सुकतेने विचारले, कोण येणार आहे? त्याने काही नावगाव सांगितले की नाही? आणि दादाची आणि त्याची ओळख कुठली? त्यांच्या शाळेत दामले म्हणून कुणी नवीन मास्तर आले आहेत. त्यांना राहायला जागा पाहिजे आहे म्हणून त्यांनी 4 सांगून ठेवले होते. त्यातल्या कुणी आपल्या घराचं नाव सुचवलं. तेव्हा साहजिकच ते दादापाशी आपल्या घराविषयी चौकशी करू लागले. दादानं त्यांना सांगितलं की संध्याकाळी 7 वाजता बाबा घरी भेटतील, तेव्हा या आणि घर पाहून ठरवा. त्याप्रमाणे ते आता घटकाभरानं येणार आहेत. माधवराव मध्येच म्हणाले, बरे आहे, येऊ द्या. पण मी देवदर्शन करून त्या त्रिविक्रमाच्या समाचाराला जाण्याचे कबूल केले आहे. तिकडे तर मला पहिल्याने गेलेच पाहिजे. इकडे पाठीमागे ते मास्तर आले तर त्यांना घरबीर उघडून दाखवा व जरा बसवून घ्या. इतक्यात मीही लवकरच परत येईन. असे म्हणून माधवराव उठले आणि पुन्हा कपडे चढवून देवदर्शनास चालते झाले. पार्वतीबाईही उठून कणहत कणहत माझघरात जाऊन अंथरुणावर पडल्या. कणहत म्हणण्याचे कारण पार्वतीबाई अलीकडे कित्येक दिवस आजारी होत्या. काळजीने म्हणा अगर रोगाने म्हणा, त्यांचे शरीर दिवसेंदिवस अधिकाधिक निस्तेज आणि क्षीण होत चालले होते. त्यामुळे घटका अर्धा घटका उठून बसण्या इतकी देखील शक्ती त्यांच्या अंगात उरली नव्हती. मुलामुलींना सांभाळण्यास आणि काळजीने संसाराचे काम करण्यास घरात दुसरी कोणी पोक्त बाई नव्हती. म्हणूनच पार्वतीबाई तशा स्थितीतही उठून घरातले काम करीत असत. वास्तविक पाहता घरातल्या कामाची दगदग आता त्यांना झेपत नसे. यामुळे त्या कामाचा मुख्य भाग आमच्या यमुताईवरच पडे आणि यमुताईलाही कामाची हौस व उरक पुष्कळ असल्यामुळे साऱ्या गोष्टी अगदी बिनभोभाट चालल्या होत्या. माधवराव घराबाहेर पडलेले पाहून मुलांना फार संतोष वाटला आणि तो संतोष ती उड्या मारून आणि परस्परांशी सलगीची भाषणे करण्याची मुभा घेऊन व्यक्त करू लागली. सदू हा यमुच्या पाठचा भाऊ. हा वयाने 12 वर्षाचा होता, पण फार बुद्धिमान, धीट आणि बोलका असे. त्याला नवीन येणाऱ्या बिऱ्हाडा संबंधी काही माहिती असेल म्हणून यमुताई म्हणाली, पण काय रे सदू, तुमचे मास्तर आपले घरात येणार आहेत. त्यांना काही मूलबाळ आहे का रे? त्यांना आपल्याच वयाची मुलं असली तर आपल्याला खेळायला अनायासच सोबती होतील. यमुताईचा हा प्रश्न ऐकून सदू एकसारखा हसतच सुटला. इतका की त्याचे हसे त्याला आवरेना. आपल्या प्रश्नाचा सरळ जवाब न देता सदूने उलट हसून आपला उपहास केला. हे पाहून यमुताईला अंमळ राग आला. त्याचप्रमाणे त्याला असे हसू लोटण्याचे कारण काय असेल ते कळण्याविषयी तिला अनावर उत्कंठा उत्पन्न झाली. तिने एका हाताने सदूचे दोन्ही हात घट्ट धरले आणि दुसऱ्या हाताने त्याचे तोंड दाबून धरून विचारले, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, खरं सांग, तुला एवढं हसायला काय झालं? यमुताईच्या मुद्रेवर आविर्भूत झालेला राग आणि तिच्या प्रत्येक अवयवाची ठाई मूर्तिमंत संचारलेली गंभीर वृत्ती पाहून सदूनेही आपले हसे आवरून म्हटले, ताई, तू विचारतेसच भलते सलते हसण्यासारखे, मग हसू नाही का येणार? आमचे मास्तर केस पिकलेले, तोंडावर सुरकुत्या पडलेले, एक हात कमरेवर देऊन दुसऱ्या हाताने काठी आपटीत आपटीत चालणारे कुणी बुड्ढे बाबा असतील असे तुला वाटले होय? खरे पुसशील तर आमचे नवे मास्तर की नाही अगदी याच्या उलट आहेत. ते पोरवय असून कधी कुणावर रागवत नाही, कुणाला मारीत नाही. त्यांचा स्वभाव फार गरीब आहे. ते मुलांमध्ये नेहमी मिळून मिसळून राहतात. इतके की एखाद्याला वाटेल हे आमच्या शाळेतील मास्तर नसून कुणी विद्यार्थीच आहेत. पण आमचे मास्तर मोठे हुशार आहेत हो. पोद्दार, गोखले, लिमये, छापखाने, कुणाच्याही अंकगणितातले उदाहरण त्यांना विचारण्याचा अवकाश की फळ्यापाशी जाऊन त्यांनी एका तडाख्यासरशी त्याचा फडशा उडवून दिलाच म्हणून समजावे. ते आपल्या घरात राहायला आले तर आपल्याला बुवा मुळीच त्यांची भीती वाटायची नाही आणि तेही असे हौशी आहेत की ते तुझ्याबरोबर सुद्धा भातुकली खेळतील, भावला भावलींची लग्ने लावतील, संकोच म्हणून मुळीच धरायचे नाहीत. तुझ्याकरता नवरा म्हणून आईने गोपून आनंदचा बाबू नव्हता का पाहिला? आई त्याचे कितीतरी गुणगान गात असते.
हुबेहूब त्या बाबूसारखे आहेत आमचे मास्तर. दिसण्यात तसेच, उंच, गोरे, नाकाने धरधरीत, अंगाने वाळके, स्वभावाने शांत आणि हौशी असे आहेत. आईला त्यांचा स्वभाव एकदा कळला म्हणजे त्यांच्याशीच तुझे लग्न लावून द्यावेसे तिला वाटेल. आणि अजून लग्नाचे मुहूर्तही असतीलच. मग काय, चैनच चैन आहे बुवा आमच्यासारख्यांची. लाडून, जिलेबी, पक्वान्ने रगड खायला मिळतील. मिरवणुकीत मिरवायला सापडेल. आणि काय, मौजच मौज होईल. आमचे मास्तर तुझ्यावर प्रीतीच करतील. तुला काही मारायचे नाहीत. सदूचे हे लांबलचक पण मधून मधून हास्यरसयुक्त थट्टेचे बोलणे आटपावे म्हणून यमुताईने 3-3दा उसना राग आणून त्याला म्हटले, हे रे काय सदू, असा वात्रटपणा करायचा असला तर मी नाही पुन्हा तुझ्याशी बोलणार. चांगलं सांगायचं सोडून काहीचं बाहीच बहकत सुटला आहे. तुला असं करायचं असलं तर मी तुझ्याशी गडीफू करून घरात आईच्या जवळ जाऊन बसते पहा. मला नाही तुझा हा असला चावटपणा आवडत. अबब, लग्नाचे नुसते नाव घेतल्याबरोबर तुला इतका फणकारा आला. सदू याप्रमाणे बोलत आहे तोच त्याच्या सोबत्याने त्याला हाक मारली. त्यामुळे तो बोलणे तितकेच थांबून त्याच्याबरोबर बाहेर निघून गेला. इकडे यमुताई गालावर हात टेकून खिडकीतून रस्त्याकडे पाहत उभी राहिली. दृष्टी रस्त्याकडे होती खरी, पण मन कुठे होते रस्त्याकडे. ते भ्रमण करीत होते. मन भ्रमणात पडल्यामुळे यमुताईची शरीरयष्टी यावेळी इतकी निश्चल होऊन गेली होती की जणू कोणा कुशल कारागिराने घडवलेली ही संगमरवरी पाषाणाची पुतळीच या खिडकीत आणून बसवली आहे असे एखाद्याला वाटावे. त्याचवेळी मास्तर जिना चढून वर आले. यावेळी यमुताई चटकन येऊन पाहते तो सदूने वर्णन केलेले मास्तर अगदी 4-5 हातावर येऊन उभे आहेत. त्यांना पाहून तिने विनयाने उत्तर दिले, बाबा घरी नाहीत, ते येतील. घर पाहण्यासाठी कुणी आल्यास त्यांना ते दाखवून अंमळ बसवून घ्या म्हणून सांगून नुकतेच बाहेर गेले आहेत. यावं, बसावं. यमुताईने मास्तरांना बसण्यास खुर्ची आणून दिली आणि आपण उभी राहिली. इतक्यात त्यांनी विचारले, घरात आणखी काही बिराडे आहेत का? नाही, अर्ध्या घरात आम्ही राहतो आणि अर्ध्या घरात एक भाडेकरी राहत असत. त्यांची आता नुकतीच बाहेरगावी बदली झाली आहे. त्यामुळे आता दुसरं कुणाला तरी घर भाड्याने द्यायचे आहे. घरात कोण कोण माणसे आहेत? मी, माझा पाठचा एक भाऊ आणि त्याच्या पाठची एक बहीण. आईला बरं वाटत नाही म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवली आहे. तुला लिहा वाचायला येतं का? लिहिण्या वाचण्याचा आणि बिऱ्हाडाच्या जागेचा अर्थार्थी काय संबंध? पण मास्तर यमुताईला प्रश्न विचारित होते ते काही घरच्या संबंधाने माहिती मिळवण्याकरताच म्हणून नव्हे. एक तर माधवरावजी घरी येईपर्यंत स्वस्थ मुकाट्याने बसण्यापेक्षा बोलण्या चालण्यात वेळ गेलेला बरा असे त्यांना वाटले. आणि दुसरे, यमुताईची ती मोहक आणि गंभीर मुद्रा पाहून आणि हुशारीने आणि चपळाईने तिने दिलेली उत्तरे पाहून तिच्याशी मुद्दाम काहीतरी गोष्टी काढून बोलत बसावे असे मास्तरांना वाटले. यमुताईलाही त्यांचा मन मिळावू स्वभाव पाहून थोडासा धीर आला आणि तिने आईच्या आड जाऊन लपण्यासाठी पळ काढण्याचा जो प्रथम विचार केला होता तो हळूहळू शिथिल होत जाऊन आता तर तिला तेथून हलू नये असेच वाटले. या शेवटच्या प्रश्नास काय उत्तर द्यावे? लिहाय वाचायला येते म्हणावे की नाही म्हणून सांगावे असा तिला विचार येऊन पडला. कारण कित्येक असे असतात की स्त्रियांना लिहिता वाचता येणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठाच अवगुण असतो. तेव्हा असा अवगुण आपल्या अंगी आहे असे आपल्याच तोंडाने कबूल करणे बरे होईल का? हा विचार यमुताईला येऊन पडला. तथापि खोटे बोलण्यापेक्षा खरे काय असेल ते सांगून टाकणे बरे. मग त्यापासून कोणाला राग येवो किंवा लोभ वाटो असे यमुताईच्या आईचे शिक्षण असे. त्या शिक्षणाखाली वाढलेल्या मुलीच्या तोंडून खोटे कसे निघेल? ती अंमळ भीतच म्हणाली, हो, थोडंसं येतं आहे. बाबा थोडं थोडं मराठी शिकवीत असतात. रघुवंशाचा दुसरा सर्गही त्यांनी मला शिकवला आहे. आणखी लवकरच इंग्रजी शिकवीण म्हणून कबूल केला आहे. यमुताई आणखी काही सांगणार होती. इतक्यात घरातून पार्वतीबाईंनी तिला हाक मारली. तेव्हा ती मास्तरांची परवानगी घेऊन आत गेली. यमुताईचे ते विनयाचे भाषण, तिची हुशारी, तिच्या अंगचा धीटपणा, नम्र स्वभाव आणि सभ्यपणा पाहून मास्तर साहेबांना फारच विस्मय वाटला. आणि एवढी लहानशी पोरसुद्धा इतकी उत्तम वळणाची आणि शिकलेली आहे तेव्हा तिला शिक्षण देणारे तिचे आईबाप किती सज्जन असतील असा मनाशी ते विचार करीत बसले. नंतर थोड्या वेळाने माधवराव घरी आले. त्यांनी मास्तरांना घर दाखवले आणि मास्तरांची चौकशी केली. तेव्हा मास्तरांनी नाव सांगितले गोविंदराव.
ते 12-13 वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली व पुढे 2 वर्षांनी वडीलही वारले. वडिलांनी काही इस्टेट मागे ठेवली नव्हती. तेव्हा ते आपल्या आजोळी मामाचे जवळ येऊन राहिले. हे मामा चांगले प्रख्यात सावकार होते आणि त्यांची अशी इच्छा होती की गोविंदरावांनीही सावकारीचाच धंदा पुढे चालवावा. म्हणून साधारण 5-4 इयत्ता होताच त्यांना गहाणाचा वगैरे व्यापार करण्याला लावण्याचा मामांनी विचार केला होता. परंतु कुळांना फसवून त्यांच्या माना मुरगाळून पैसे काढण्याच्या सावकारी कसबाचा गोविंदरावांना मनापासून तिटकारा असल्यामुळे आणि इंग्रजी व संस्कृत वाङ्मयाची त्यांना गोडी लागल्यामुळे कसेही करून एकदाची BA व्हायचे आणि नंतर आपला सगळा जन्म शिक्षण आणि अध्यापन या 2 आवडत्या व्यवसायात घालवायचा असा त्यांचा विचार होता. तो विचार अर्थातच मामांना पटला नाही. दोघेही आपापला हट्ट सोडिनात. शेवटी मामाने गोविंदरावांना साफ सांगितले की तुला जर माझे ऐकायचे नसेल तर तू आपली काय वाटेल तशी तजवीज पहा. माझेकडून इतप्पर तुला कवडीचीही मदत मिळणार नाही. गोविंदरावांनी त्याच दिवशी मामांचे घर सोडले आणि माधुकरी मागून निर्वाह चालवला. शाळेत स्कॉलरशिप मिळे, तिच्यावर कपडे लत्ते व दिवाबत्तीचा खर्च चाले. याप्रमाणे केल्यावर BAची परीक्षा देऊन त्यांनी मग नोकरी धरली होती. ही हकीकत ऐकून गोविंदरावांच्या बाणेदारपणाविषयी कौतुक करीत माधवरावांनी विचारले, आता तरी मामा तुमच्याशी सरळपणाने वागतात की नाही? गोविंदराव म्हणाले, छे, आमचे मामा म्हणजे कसले करारी आहेत. मी त्यांना आजपर्यंत कमीत कमी 10 पत्रे लिहिली असतील, पण ती नुसती फोडून पाहायची होती त्यांनी. जशीच्या तशी माझ्याकडे परत आली. तुम्ही म्हणता त्यांना मूलबाळ काही नाही, मग म्हातारा इतके धन शेवटी देणार तरी कुणाला? खरे म्हटले तर त्यांनी आता मागचे सगळे विसरून जाऊन तुम्हाला पोटाशी धरावे. त्यांना दुसरे कोणी वारस उभे राहण्यासारखे आहेत का? गोविंदराव म्हणाले, माझी एक मावस बहीण आहे. कुणी का वारस होईना, आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे? द्रव्याचा लोभ नसला म्हणजे ते न मिळाल्याबद्दलची निराशाही दुस्सह होत नाही. यावर माधवराव म्हणाले, तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. माझा स्वतःचा देखील तुमच्यासारखाच अनुभव आहे. आता सधू आणि बगी यांना गोविंदराव आपल्यातलेच वाटत. यमुताईलाही आता चांगले समजू लागले होते आणि आई बाबा तिच्याविषयी ज्या गोष्टी करत ते तिच्या वारंवार कानी पडू लागल्या होत्या. गोविंदराव नुसते पोरपणची खेळगडीच काय, पण जन्माचे सोबती झाल्यास आपण केवढ्या सुखी होऊ असेही तिला वाटू लागले होते. इकडे गोविंदरावांचा तूर्त तरी लग्न करण्याचा विचार नव्हता. जेव्हा आपल्याला लग्न करण्याची ऐपत येईल तेव्हा यमू आपल्याला मिळाल्यास आपला संसार नमुन्यादाखल होईल आणि आपण संसारात सुखी होऊ अशा तऱ्हेचे कल्पनातरंग गोविंदरावांच्याही मनात येत होते. पार्वतीबाईलाही गोविंदराव आवडत नव्हते असे मुळीच नाही, पण त्यांच्या घरात वडील माणूस वगैरे कुणी नव्हते आणि वडिलार्जित संपत्तीही काही नव्हती. यामुळे त्यांच्यापेक्षा श्रीमंत आणि घरंदाज असा जावई मिळावा असे त्यांच्या मनाला वाटे. अशी हरकत जेव्हा जेव्हा पार्वतीबाई घेत तेव्हा तेव्हा समजूत घालण्याकरता माधवराव म्हणत, मुलगी द्यायची ती घरातल्या माणसांकडे पाहून द्यायची की खुद्द जावयाकडे पाहून द्यायची? गोविंदरावात खोड तर काहीच दिसत नाही. प्रथम वर आहे, विद्वान आहे, पैसे कमावता आहे, 4 चौघांसारखा असून अल्पवयी आहे, आणखी काय पाहिजे? नाही, आपल्या यमूला छळायला घरात सासू नाही हेही एका अर्थी बरेच आहे. आपली यमू एवढी हुशार आहे आणि शिवाय ती सासरी गेली तरी कितीशी, भिंतीच्या आडच ना. झाले तर सासरी गेली तरी आपली ती आपलीच राहणार. तशात आपली आणखीही एक सोय होणार. तू दुखणाईत, मी जाणार छापखान्यात नोकरीवर. 4 दिवस यमूच्या भरोशावर आपण स्वस्त आहोत, पण उद्या ती लग्न होऊन दुसरीकडे गेली म्हणजे आपली केवढी गैरसोय होईल. आता गोविंदरावांजवळ पैसे नाहीत बायकोच्या अंगावर दागदागिने करून घालायला, हे खरे, पण बायकांचा जो मुख्य दागिना म्हणजे सद्गुणी, प्रेमळ, विद्वान आणि शांत स्वभावाचा पती, तो आपल्या यमूला मिळाल्यावर दुसरे हलके सलके दागिने नसले म्हणून काय झाले? तेही हळूहळू होतील, नाही असे नाही. गोविंदराव यंदा LLBच्या परीक्षेत जाणार आहेत. पास होऊन कुठे वकिली करू लागले की दागिने करण्याला पैसे शिलकेत पडू लागतील आणि मग ते आपल्या यमूची हवी तेवढी हौस पुरवतील. पण मी म्हणतो, घटकाभर असे समज की नाही तसे झाले, तथापि पोटभर अन्न, वस्त्र आणि पतीचे प्रेम एवढे स्त्रीला मिळाले म्हणजे आजकालच्या दिवसात तिच्यासारखे सुखी कुणी नाही म्हणून समजावे. आता आपली स्वतःची स्थिती पाहना. अभ्रूने खायला प्यायला मिळते आहे,
व कुणाचे दमडीभर देणे नाही, म्हणून आपण सदा सुखात आहो की नाही? तुझ्या अंगावर दागिने नाहीत म्हणून तू कधी दुःखी कष्टी झाली आहेस का? आपल्या इतपत अब्रूने यमूचा संसार झालेला आपण डोळ्यांनी पाहिला म्हणजे आपण तिच्याविषयी बिनघोर होऊ. मी मनाशी पुष्कळ विचार करून पाहिला. मला तर बुवा गोविंदरावांसारखे सुस्थळ दुसरीकडे कुठे दिसत नाही. यावर तुझे काय म्हणणे आहे ते सांग. यावर पार्वतीबाई काय बोलणार? त्यांच्याकडून जेवढ्या काही शंका निघण्यासारख्या होत्या त्या माधवरावांनी स्वतःच काढून त्यांचे निरसनही उत्तम रीतीने केले होते. शिवाय त्यांनी स्वतःच्या स्थितीचे उदाहरण घेऊन दागिने नसताही बायकांना महत्तम सुख कसे लाभते तेही दाखवले होते. तेव्हा यावर पार्वतीबाईला काहीच बोलणे सुचेना. त्यांनी माधवरावांच्या प्रत्येक मुद्द्याला मानेनेच रुकार दिला होता. तथापि माधवरावांनी आपल्या भाषणाचा समारोप करून त्यावर पार्वतीबाईंचे मत विचारले म्हणून मानेने दिलेला रुकार पुन्हा शब्दांनी व्यक्त करून त्या म्हणाल्या, आता म्हटलं ते सगळं पटतंय मला. आता दुसरं स्थळबीळ काही एक न शोधता गोविंदरावांना आपली यमू द्यावी असं मलाही वाटतं. पण माधवराव हसून म्हणाले, आपला पण राहिलाच आहे का अजून? लग्नाच्या बाबतीत आपण काही खुसपट काढले नाही तर लोक आपल्याला बुद्धिमंद समजतील असे बायकांना वाटते की काय? ऐकू द्या एकंदरीत तुमचा तो पण. पार्वतीबाई किंचित ओशाळल्यासारख्या होऊन म्हणाल्या, मी खुसपट काही काढीत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण हे सगळे बेत करतो आहोत खरे, पण गोविंदराव आपल्या यमुला पत्करतील का? त्यांना मोठाल्या हुंड्याच्या शेकडो मुली सांगून येत असतील. त्याचा विचार केल्याखेरीज का मी हा सगळा बेत तुला सांगतो आहे? गोविंदराव आपल्या इच्छेबाहेर नाहीत हे मला ठाऊक आहे. शिवाय हुंड्याकडे दृष्टी देऊन एखादी घोरपड गळ्यात अडकवून घेण्यापेक्षा यमूसारखी मुलगी बिन हुंड्याने सुद्धा पत्करण्यात त्यांना आनंद वाटेल असा त्यांचा स्वभाव मी ओळखून आहे. आणखी तिसरी गोष्ट, यमू त्यांच्या मनात भरली आहे असे मांडण्यास सुद्धा पुष्कळ पुरावा आहे. तुझी या गोष्टीला संमती असली तर मी गोविंदरावालाच एकीकडे नेऊन त्यांच्या मनाची परीक्षा पाहतो आणि आपला अंदाज आहे तो खरा असल्यास लग्नाचे जुळवून टाकतो म्हणजे झाले. आहे ना हा विचार तुला पसंत?